सर्दी, पडसं, खोकला, ताप, थंडी यासारखे अनेक आजार तुम्हाला माहीत असतील. त्यांची लक्षणे माहीत असतील. परंतु तुम्हाला माहिती आहे का, असा एक आजार ज्याच्यामध्ये माणसाची उंची कमी होते? तुम्ही सांगू शकाल? Google न करता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं, तर तुम्हाला एक नक्कीच आकर्षक भेटवस्तू भेटेल. तर डोकं खाजवण्यापूर्वी मी एक किस्सा तुम्हाला सांगतो. दिवसभराचं काम संपवून मी घरी चाललो होतो. सगळे पेशंट बघून, सर्जरीज वगैरे करून, दमून भागून शांतपणे किशोर कुमारची गाणी कारमध्ये लावून मी आपला चाललो होतो. तेवढ्यात माझा फोन खणाणला आणि फोनवरती कोण होतं? जग्गू. जग्गूने मला फोन केला आणि म्हटला, "डॉक्टर, दुपारपासून आजीची पाठ दुखतीये आणि आता तर तिला एकदम सहन करण्याच्या पलीकडे झालंय. तू पहिल्यांदा घरी ये." आता मी एवढा दमलेला होतो, पोटात भूक लागली होती, कावळे खोकलत होते. परंतु पेशंटचा कॉल आला आणि त्याला त्रास होत असला, की डॉक्टर लोकं शांत बसूच शकत नाही. त्यात जग्गू माझा खास मित्र. त्याच्यामुळे त्याच्या कॉलला उत्तर देणं तर भागच होता. मी तसाच कार दामटवत त्याच्या घरी पोहोचलो. समोरून बघितलं तर जग्गूची आजी समोरून चालत येत होती. जग्गूची आजी एकदम ताठ, कडक मनेची बाई आहे. नेहमी अशी गर्दन वर करून चालत असते. पण त्या दिवशी मात्र आजीबाई खांदे पाडून, मान वाकून अशा चालत समोर येत होत्या. मी बघता क्षणी म्हटलं, "जग्गू, आजीचे ना मणके फ्रॅक्चर झालेत." तर आजी आणि जग्गू दोघंही गडबडले. जग्गू मला म्हणतो कसा, "अरे डॉक्टर, काय सांगतोयस तू? काही बघितलं नाही, काय नाही, आजीला काही मार लागला नाही, आजीचा काही ॲक्सिडेंट झाला नाही, आजी काही पडली नाही. तू असं कसं काय म्हणतोय की फ्रॅक्चर झालेत म्हणून?" म्हटलं, "जग्या, जे मी सांगतो त्याच्यावर तर विश्वास ठेव." आम्ही तत्क्षणी एक एक्स-रे काढून घेतला आणि माझी शंका बरोबर निघाली. आजीला मणक्यामध्ये फ्रॅक्चर झालेलं होतं. जग्गू आणि आजी दोघेही माझ्याकडे चकित होत बघत राहिले. आजीबाई तर म्हटल्या सुद्धा, की "डॉक्टर, तुम्हाला अंतर्ज्ञान प्राप्त झालंय की काय? तुमचे डोळे आहेत की चालता-बोलता एक्स-रे मशीन?" तर मित्रांनो, तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की कुठलाही फारसा मार न लागता, काही अपघात न घडता फ्रॅक्चर कसे काय होऊ शकतात? तर आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत. मी आहे डॉक्टर समीर घोडेराव, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन, खराडी पुणे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती जाणून घेणार आहोत. पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स. पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स म्हणजे काय? त्याची ट्रीटमेंट काय? त्याचं डायग्नोसिस काय? याबद्दल आपण आज एक विस्तृत माहिती घेणार आहोत. पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स म्हणजे हाडं इतकी कमकुवत होतात, की फारसा बाहेरचा काही जोरदार आघात न होताही फ्रॅक्चर्स होऊ शकतात, हाडं तुटतात. आपले दैनंदिन कामं जसं चालणं, खोकला करणं किंवा कधी-कधी उभ्या-उभ्या शारीरिक उंचीवरून कोसळणं, अशा छोट्याशा क्षुद्र इंज्युरीजमुळेही फ्रॅक्चर होऊ शकतात. तर ह्या अशा फ्रॅक्चर्सला पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर असं म्हटलं जातं. सामान्यतः फ्रॅक्चर्स होण्याची त्याला खूप जास्त एनर्जी लागते. परंतु पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्समध्ये तेवढ्या जास्त जोरदार आघाताची गरज नसते. कारण हाडं खूप जास्त ठिसूळ आणि कमकुवत झालेली असतात. तर हाडं अशी ठिसूळ आणि कमकुवत होण्याची कारणं काय? सर्वात महत्त्वाचं कारण ऑस्टिओपोरोसिस जरी असलं तरी मेटास्टॅटिक डिसीजेस, निओप्लाझिया, ट्यूमर्स, काही मेटाबॉलिक कंडिशन्स याच्यामध्येही हे अशी फ्रॅक्चर्स होऊ शकतात. तर आज आपण पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चरची पॅथोफिजिओलॉजी समजून घेऊया. तत्पूर्वी आपल्याला बोन रिमॉडेलिंग कसं होतं हे जरासं समजून घ्यावं लागेल. बोन रिमॉडेलिंग म्हणजे काय? बोन रिमॉडेलिंग म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल, ऑस्टिओब्लास्ट सेल्स सतत हाड शरीरामध्ये बनवण्याचं काम करतात आणि ऑस्टिओक्लास्ट सेल्स या हाडांचं रिझॉर्प्शन म्हणजे त्याची झीज करण्याचं काम करतात. ऑस्टिओपोरोसिसमध्ये हा समतोल बिघडल्यामुळे हाडांची बोन मास कमी होतं, त्यांचं वस्तुमान कमी होतं आणि कुठलाही आघात सहन करण्याची क्षमता कमी होते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ट्रॅबिक्युलर थिनिंग. ट्रॅबिक्युलर थिनिंगमध्ये हाडांमधली जी सूक्ष्म संरचना असते ती डिस्टर्ब होते. आता ट्रॅबिक्युली म्हणजे काय? ट्रॅबिक्युली म्हणजे हाडांमधली सछिद्र जाळीदार संरचना, ज्याच्यावरती हळूहळू कॅल्शियम वगैरे डिपॉझिट होऊन बोन टणक केले जातात. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे इमारतीचं कन्स्ट्रक्शन करताना जे काही आपण लोखंडी सळ्या वगैरे वापरतो, एक सांगाडा तयार करतो, त्याच्यावरती सिमेंट वगैरे टाकून त्याला मजबूती वगैरे दिली जाते, तशीच सिमिलर काइंड ऑफ संरचना आपल्या हाडांमध्येही असते. याला ट्रॅबिक्युली असं म्हणतात. दुसरं कारण म्हणजे कॉर्टिक्युलर पोरोसिटी. हाडांमध्ये 2 भाग असतात. बाहेरचा टणक भाग म्हणजे कॉर्टेक्स आणि आतमधला पोकळ किंवा स्पॉन्जी असा भाग म्हणजे मेडुला. ऑस्टिओपोरोसिसमध्ये बाहेरचा जो टणक कॉर्टेक्सवाला भाग असतो, तो हळूहळू त्याची घनता कमी व्हायला लागते, त्याची जाडी कमी व्हायला लागते. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे हाडांमधला पोकळपणा वाढतो. क्वालिटी जी आहे म्हणजे कोलेजन मॅट्रिक्स आणि मिनरल रिडिस्ट्रिब्युशन यांच्यामधील बिघाडांमुळे हाडांचा टणकपणा अधिक कमी होतो.
तर कुठल्या कुठल्या कंडिशन्समध्ये पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स होऊ शकतं? नंबर 1, मेटाबॉलिक कंडिशन्स लाईक ऑस्टिओपेनिया, ऑस्टिओमलेशिया किंवा हायपरपॅराथायरॉइडिझम. नंबर 2, निओप्लास्टिक. निओप्लास्टिक म्हणजे सर्व प्रकारचे बोन ट्युमर्स, भले ते कॅन्सरस असो किंवा बेनाईन असो, किंवा बोनी सिस्ट लाईक सिम्पल बोन सिस्ट, अन्युरिझमल बोन सिस्ट. थर्ड इज जेनेटिक. काही काही जेनेटिक आजार म्हणजे ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा, याच्यामध्येही पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स होऊ शकतात. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे इन्फेक्शन्स, ॲक्यूट ऑस्टिओमायलायटिस, क्रोनिक ऑस्टिओमायलायटिस किंवा TB सारखे आजार, याच्यामध्येही हाडांची घनता कमी होते इन्फेक्शनमुळे आणि पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर होऊ शकतं. या सगळ्या कारणांपैकी आपण आज फक्त ऑस्टिओपोरोसिसमुळे होणारे जे पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स आहेत त्याच्यावरती आज जास्त लक्ष देणार आहोत. तर हे ऑस्टिओपोरोसिसमुळे होणारे फ्रॅक्चर शरीरातल्या कुठल्या भागांमध्ये जास्त होतात? सगळ्यात पहिल्यांदा मणक्यांमध्ये फ्रॅक्चर झालं, पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर झालं तर तीव्र पाठदुखी होऊ शकते. एकापेक्षा जास्त मणके जर फ्रॅक्चर झाले तर कुभड वगैरे निघू शकतात. दुसरी कॉमन साईट म्हणजे अपर पार्ट ऑफ द फीमर म्हणजे खुब्यातली हाडं. खुब्यातल्या हाडांमध्ये इंट्राकॅप्सुलर किंवा एक्स्ट्रा कॅप्सुलर फ्रॅक्चर्स होऊ शकतात. कधीकधी इंटरट्रोकॅन्ड्रिक फ्रॅक्चर्स होतात, सबट्रोकॅन्ड्रिक फ्रॅक्चर्स होतात. या सगळ्यांना कधीकधी ऑपरेशन्स लागतात, कधीकधी नाही लागत. कधीकधी कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटने सुद्धाही फरक पडतो. तिसरं सगळ्यात कॉमन साईट म्हणजे रिस्ट फ्रॅक्चर्स. आपण जेव्हा जेव्हा पडतो तेव्हा आपण शक्यतो आधार देताना हाताचा आधार देतो की पडण्यापासून वाचण्यासाठी. परंतु ऑस्टिओपोरोसिसमध्ये डिस्टल एंड रेडियस फ्रॅक्चर हे फार कॉमनली होतं. तर याचं निदान कसं करायचं? सोपं आहे. ब्लड इन्व्हेस्टिगेशन्समध्ये सिरम कॅल्शियम लेवल्स, व्हिटॅमिन D लेवल किंवा बाकीच्या ब्लड पॅरामीटर्समुळे आपल्याला हाडांच्या एक घनतेचा एक अंदाज कळतो. दुसरं एक्सरे बघितल्यावर डॉक्टरांना तुमची हाडं किती प्रमाणामध्ये टणक आहेत किंवा ठिसूळ आहे त्याचाही एक अंदाज बऱ्यापैकी लावता येतो. पूर्वी सिंग इंडेक्स नावाचा एक पॅरामीटर वापरला जायचा, ज्याच्यामध्ये फीमर नेकवरती असलेल्या ट्रॅबिक्युलर पॅटर्नवर तुमच्या हाडांच्या घनतेचा एक अंदाज मानला जायचा. परंतु आता डेक्झा स्कॅनसारखे बेटर टूल्स अवेलेबल झाले आहेत, ज्याच्या T आणि Z स्कोअरवरून तुमच्या हाडातल्या घनतेचं प्रमाण चांगल्या रीतीने बांधता येतं. किंवा अगदी नवीन म्हणजे फ्रॅक्स कोर्स, ज्याच्यामध्ये पुढच्या 10 वर्षात तुम्हाला फ्रॅक्चर होण्याची किती शक्यता आहे याचा एक अल्गोरिदमने अंदाज बांधला जातो. आता आपण येऊया ट्रीटमेंट पार्टकडे. ट्रीटमेंट पार्ट साधारणतः 2 गोष्टींमुळे आपल्याला फोकस करावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा जे फ्रॅक्चर झाले आहे त्याची ट्रीटमेंट. तर उदाहरणार्थ जसं जगूच्या आजींना मणक्यांमधलं फ्रॅक्चर झालं, तर मणक्यांमधल्या फ्रॅक्चर्समधला शक्यतो सर्जरीची गरज लागत नाही. सर्जरी तेव्हाच लागते जेव्हा कधी नर्व वगैरे इन्व्हॉल्व होते, जेव्हा काहीतरी मोटर किंवा सेन्सरी लॉस होतो. त्या केसेसमध्ये मणक्यांना सर्जरी केली जाते. किंवा एखादा तरुण व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये ते कुबड योग्य दिसत नाही किंवा त्याची फंक्शनल रिक्वायरमेंट जास्त आहे, अशा व्यक्तींमध्ये आपण मणक्यांचं ऑपरेशन करतो. इतर सगळ्या वेळेस बहुतांश एक टेलर्स ब्रेस लावून महिना 1.5 महिना बेड रेस्ट घेऊन आणि बाकीचे मेडिसिन्स देऊन पेन वगैरे कमी केले जातात आणि पेशंट बऱ्यापैकी पेन रहित जगू शकतो. जर खुब्यामध्ये फ्रॅक्चर असेल किंवा रिस्टमध्ये फ्रॅक्चर असेल तर अशा कंडिशन्समध्ये त्या रॉड प्लेट स्क्रूज टाकून कधी रिप्लेसमेंट करून त्या ठिकाणाची ट्रीटमेंट केली जाते. हा सर्जिकल पार्ट झाला. परंतु दुसरा महत्त्वाचा हे होतो की कुठल्या कारणांमुळे फ्रॅक्चर झालं. कारण आहे ऑस्टिओपोरोसिस, त्याची ट्रीटमेंट हा दुसरा पार्ट झाला. ह्या ट्रीटमेंटसाठी पेशंटला योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन D, बाकीचे मिनरल्स प्रोव्हाइड केले जातात. परंतु जसं वय वाढतं तसं नुसतंच कॅल्शियम देऊन भागत नाही. त्या कंडिशन्समध्ये तुम्हाला काही आधीचे इंजेक्शन्स द्यावं लागतात. टेरिपॅराटाइड, डेनोसोमॅब सारखे ॲनाबॉलाइड्स किंवा अँटी रिझॉप्टिव्ह इंजेक्शन्स द्यावे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन. असं म्हणतात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर होऊन तो त्रास सहन करण्यापेक्षा पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर होण्याचं मूळ कारण म्हणजे ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट करणं, प्रिव्हेन्शन करणं हे जास्त विचारीपणाचं लक्षण आहे. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट तुम्ही कशी करा? तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा आहार चौरस पाहिजे, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मिनरल्स, व्हिटॅमिन्स म्हणजे दूध, दही, पनीर आणि मांसाहारी लोकांसाठी अंडी, मांस, फिश यासारखे पदार्थ, सोबतच फ्रूट्स ज्याच्यामध्ये भरपूर मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असते, असा तुम्ही आहार घेतला तर तुमची हाडं बळकट होते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यायाम. शारीरिक व्यायाम हा रिप्लेसच होऊ शकत नाही. तुम्ही जेवढ्या प्रमाणात वेट ट्रेनिंग कराल, तुमच्या हाडांवरती जेवढं प्रेशर पडत राहते तेवढे तुमची हाडं अजून बळकट आणि मजबूत होत राहते. तिसरं आहे इंजुरी प्रिव्हेन्शन, खास करून म्हाताऱ्या लोकांसाठी.
म्हाताऱ्या लोकांसाठी जिथं पाय घसरून पडण्याच्या जागा आहेत, उदाहरणार्थ बाथरूम झालं किंवा काही टाईल्स आल्या, या ठिकाणी तुम्ही काही रेलिंग्स लावू शकता किंवा काही आधार घेण्यासाठी काही बळकट खुंटी वगैरे लावू शकता. हे छोट्या छोट्या कारणांमुळे तुम्ही पडणार नाहीत आणि इंजुरीचं प्रिव्हेन्शन होईल. मला असं वाटतं की एका छोट्याशा वेळेमध्ये मी तुम्हाला पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्सबद्दल आणि ऑस्टिओपोरोसिसबद्दल बऱ्याच प्रमाणात माहिती सांगितली आहे. तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मला फार आनंद वाटेल. तुम्ही मला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकतात. तर आज रजा घेतो. मी डॉक्टर समीर घोडेराव, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन. धन्यवाद.